या घटनेच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. तर दुसरीकडे राज्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. हे सरकार याबाबत कारवाई करीत नाही. राज्य सरकारमधील अनेक वाचाळवीर जे छत्रपतींच्या पुतळ्याबद्दल बोलत आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करते. याबाबत आम्ही राजकारण करत नाही. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहेत. नक्की काय चाललंय राज्यात? त्यामुळे नैतिकता धरून गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांना अगोदर कळलं नव्हतं का? हे दुर्दैव आहे. साहजिकच लोकांमध्ये रोष आहे म्हणून दुर्घटनेवर असे वाचाळवीर बोलतात. हे दुर्दैव आहे आणि राज्य सरकार स्वतःची जबाबदारी झटकून ही जबाबदारी नौदलावर टाकत आहे. जे सत्तेत आहे ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. याबाबत मला माहीत नाही. जागा वाटप झाल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. फायनान्स मंत्रालयाने मुंबईत सहकार भवन बांधायला विरोध केला आहे. तिथे एक बँक बांधावी अशी त्यांची मागणी आहे. या बांधकामासाठी जमीन कोणाला तरी दिली आहे याबाबत मला बोलायचे नाही. बांधकाम मंत्रालय सरकारची जमीन देताना ऑब्जेक्शन घेते तरी या सगळ्याचं ऑब्जेक्शन असताना मंत्रिमंडळात ते ओव्हर रूल केलं जातं आणि जमीन कोणाला तरी दिली जाते. राज्य सरकारने जो लोन घेतलेला आहे यात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. जेव्हा दोन मंत्रालय नाही म्हणत आहे तेव्हा हा निर्णय कशासाठी घेतला, का घेतला हे राज्य सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. हे सरकार नक्की काय चालवतंय? बारामतीमधल्या अनेक महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे, रोष आहे. ज्या पद्धतीने महिलांवरचे अत्याचार एकीकडे वाढत आहेत आणि असंवेदनशीलपणे हे सरकार त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो कोसळला अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यावर हे वाचाळवीर या सरकारमधले बोलत आहेत त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि अशा वाचाळवीर यांनी जर राज्याची माफी मागितली नाही आम्ही त्यांना राज्यात फिरू देणार नाही. एक मिनिट थांबा, हे विषय तर घ्या सगळ्या आधी. अजून काय आहे याचं आंदोलन? अगदी बरोबर आहे देवेंद्रजींचं. राजकारण आम्ही करतच नाही आहे, पण सरकारने त्यांच्या जर लवकर ॲक्शन घेतली असती आणि गृहमंत्र्यांनी या सगळ्या बाबतीत जर लक्ष घातलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची वेळच आली नसती. ज्या गृहमंत्र्यांच्या टीममधला एका पोलिसावर कोयता गँग अटॅक करते अशा तर गृहमंत्र्यांनी राजीनामाच नैतिकतेवर द्यावा. मुख्यमंत्री म्हणतात वाऱ्याच्या वेगाने हा पुतळा कोसळलाय. त्यांना आधी माहिती नव्हतं कुठे चाललंय. हे दुर्दैव आहे. माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझ्या खरंच जास्त अपेक्षा होत्या. हे साहजिक प्रचंड अस्वस्थता आहे. लोकांमध्ये रोष आहे, राग आहे. ज्यांना आम्ही दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत, फक्त महाराष्ट्राचं नाही देशाचं. त्यांचा पुतळा असा कोसळतो त्याच्यावर हे वाचाळवीर काही बोलतात. कोणी माफी देखील साधी मागत नाही जनतेची. आम्ही काय आमची मागं अजिबात म्हणत नाही, जनतेची. त्यातून ते म्हणतात नौदलाची चूक आहे. नौदलाची चूक आहे. ज्या नौदलांच्या प्रयत्नांनी, कष्टांनी, त्यागामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत. तुम्ही स्वतःची जी जबाबदारी आहे ती त्यांच्या गळ्यात घालताय. हे दुर्दैव आहे की किती असंवेदनशील हे सरकार आहे आणि त्यांना फक्त त्यांची खुर्ची आणि कॉन्ट्रॅक्टर हे लाडके आहेत. राणेंच्या भाजपाची झाली आहे आता सुरुवातीला. आता राणेंच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये भाजपाची झाली, शिवसेना आणि भाजपच्या किंवा राणेंच्या. हे दुर्दैव आहे की जे आज सत्तेमध्ये आहेत ते जबाबदारीच घ्यायला तयार नाही आहेत. हे दुर्दैव आहे खरं आपलं. झाले सगळे प्रश्न? आता विचारा दुसरं काय विचार. पाटील तुतारी घेण्याची तयारी. इंदापूरमधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये घेण्यात येऊ नये अशी मागणी आता इंदापूर. हे सगळं मी तुमच्याचकडून ऐकते. अजून सीट वाटप होईल. सीट वाटप झाल्यानंतर कॅन्डिडेटचा निर्णय होईल. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय हे सगळे तुमच्याचकडून ऐकते. मुंबई बँकेसंदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलं होतं. वक्तव्य नाही, मी एक ट्विट केलं आहे. मी सकाळी सगळे चॅनल आणि सगळी वर्तमानपत्र वाचते. कालच्या वर्तमानपत्रांमध्ये ज्याचा मी उल्लेखही माझ्या ट्विटमध्ये केलेला आहे त्याच्यात असं लिहिलेलं होतं की फायनान्स मिनिस्ट्रीने असा विरोध केलेला आहे की सहकार भवन एक मुंबईत बांधायचं आहे आणि ती एक बँक बांधणार आहे. एक तर सहकार भवन पुण्यामध्ये एक आहे आणि यशदा नावाची अतिशय उत्तम संस्था कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हे ट्रेनिंगचं काम करते जी पुण्यामध्ये आहे. आता नवीन एक काहीतरी जमीन कुणाला तरी देण्यात येते. कुणाला देण्यात येते मला
काही माहिती नाही आहे आणि मी त्याच्यात लक्षही घातलेलं नाही. पण फायनान्स मिनिस्ट्री सरकारची जमीन देताना ऑब्जेक्शन घेते, तरी फायनान्स मिनिस्टरचं ऑब्जेक्शन, मंत्रालयाचं ऑब्जेक्शन, वित्त मंत्र्याचं ऑब्जेक्शन असताना ते ओव्हर रूल केलं जातं कॅबिनेटमध्ये आणि तरी जमीन कुणाला तरी दिली जाते. हे वर्तमानपत्रात काल आलेलं आहे. अतिशय गंभीर विषय. सातत्याने फायनान्स मिनिस्टर आणि फायनान्स मंत्रालय, आजही वर्तमानपत्र तुम्ही वाचलं तर जे लोन महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे त्याच्यात आणखीन वाढ झालेली आहे आणि त्याचे ऑब्जेक्शन्स हे फायनान्स मिनिस्ट्रीनी घेतलेले आहेत. कालचा वर्तमानपत्र वाचा, आजचा, दोन्ही दिवशी वृत्तमंत्री, फायनान्स मिनिस्टरी या मंत्रालयांनी जे ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत त्याला ओव्हर रूल केलेलं जातं आहे आणि सातत्याने कॅबिनेटमध्ये असे निर्णय घ्यायचे जात आहेत जे मंत्रालय नाही म्हणत आहे. आणि जो उल्लेख तुम्ही केला त्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीनीही विरोध केला आहे आणि लॉ अँड ज्युडिशरीनीही विरोध केलेला आहे. तर दोन मंत्रालय जेव्हा नाही म्हणत आहेत, मग हा निर्णय का घेतला, कशासाठी घेतला, हे महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे सरकारने. आणि आजही जे लोन वाढवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने त्यालाही फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर काय हे, कुठलं लोन घेत आहे, कशासाठी लोन घेत आहे, आणि जर फायनान्स मिनिस्ट्री जर त्याचा विरोध करते तर हे अतिशय गंभीर आहे. मग सरकारमध्ये चाललंय तरी काय, चालवतंय कोण आहे सरकार?